गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. बेसिक इंग्लिश डे 21st मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज डेट आहे 3 मार्च 2025. आज आहे मंडे. मंडे आपण खरं तर सुरू करत आहोत 5वीचं पुस्तक. खरं तर कालच्या सेशन मध्ये कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स काल आणि परवाच्या दिवशी या 2 दिवसामध्ये पाठीमागचे शिकलं. त्याच्यामध्ये कार्डिनल नंबर जे आहे की कार्डिनल नंबर्स इथं तुम्ही हे चार्ट 5वीला शिकलेला आहे. सर्व कार्डिनल नंबर्स इथे लिहून दिले आणि 4थीच्या पुस्तकात तुम्ही ऑर्डिनल नंबर्स शिकलेला. या पुस्तकामध्ये ऑर्डिनल नंबर्स थोडंच होतं, परंतु ते ऑर्डिनल नंबर्स आपण इथे शिकला. ते होते इथं ऑर्डिनल नंबर्स. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन, एट, 9, 10 असे नंबर या ठिकाणी तुम्ही 4थीच्या पुस्तकामध्ये या शिकणार. परत तुम्हाला सांगतो, स्कॉलरशिपच्या दृष्टीने देखील हा बेसिक इंग्लिशचा क्लास महत्वाचा आहे. याच्यानंतर बेसिक इंग्लिश, बेसिक ग्रामर आणि स्पीकिंग इंग्लिश असं समर व्हॅकेशनचे आपण एकत्र करत असतो. तर बेसिक इंग्लिशचा पण काही भाग ज्या दिवसामध्ये शिकवला गेला नाही तो वेगळा, बरं का. तिथं बेसिक इंग्लिशचा काही भाग शिकवला जातो, काही भाग तुम्हाला स्पीकिंग इंग्लिशचा शिकवला जातो. इंग्रजी बोलण्यासाठी अतिशय महत्वाचा असलेला आणि इंग्रजी ग्रामरचा भाग, ज्याच्यामध्ये टेन्सचा भाग असतो. स्पीकिंग मध्ये पण येतो टेन्सचा भाग आणि ग्रामरचा भाग, जो स्कॉलरशिपला, मंथनला, अक्षरगंगा, कोणत्या कोणत्या ऑलिम्पियाड परीक्षा, सर्व परीक्षेसाठी महत्वाचं, ज्याच्यात नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, आर्टिकल्स आणि भरपूर काही तुम्हाला तिथे येत असतं. त्या बेसिक इंग्लिशच्या बॅचची सुरुवात आपण 15 मार्च म्हणजे 16 मार्च असं काही जणांना सांगतो. तर ती बॅच आपली 45 दिवसाची असते. त्या बॅच साठी आपण प्रवेश चालू केलेले आहेत आजपासूनच. तर तुम्ही आजपासून लवकरात लवकर ही बॅच संपण्याच्या अगोदर 15 तारखेला ती बॅच स्टार्ट करणार असं आपण म्हणत आहोत. 15 मार्च ही बॅच संपते 15 मार्चला आणि नवीन बॅच चालू होते याच दिवशी, त्याच दिवशी याच वेळेला चालू होते. या तारखेपासून 31 एप्रिल पर्यंत तुम्हाला काय काय शिकायचं त्याच्यामध्ये. बेसिक इंग्लिश हे शिकलेलं नाही बरं का. दुसरं नवीन शिकायचंय बेसिक इंग्लिश, इंग्लिश ग्रामर आणि स्पोकन इंग्लिश. आणि तुमचे जे वर्ग असणार आहे ते 3रीच्या मुलांपासनं 4थी, 5वी, 6वी, 7वी सगळ्यांना आहे. आणि परत तुम्हाला सांगतो, याची काठिण्य पातळी सुरुवातीला खूप सोपं असतं. आपण जसं 3रीचं पुस्तक शिकलो त्यावेळेस वाटलं की आपण पहिलीलाच आहे. नंतर 4थीचं, आता 5वीचं शिकायलो त्यावेळेस लक्षात आलं असेल तुम्हाला, अरे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर 8वीला पण आहे, 9वीला पण आहे आणि 10वीला पण असतं. तर असं सगळ्या वर्गांची काठिण्य पातळी एकत्र करून तुम्हाला बेसिक इंग्लिश, बेसिक ग्रामर आणि स्पीकिंग इंग्लिश तिन्ही चा एकत्र क्लास उन्हाळी वर्ग आपण चालू करत असतो 15 मार्चला. 15 मार्च पर्यंत तुम्ही ऍडमिशन घ्यायचे. हा क्लास खरं तर स्टार्ट फर्स्ट डे असणार याचा 16 मार्च. 15 मार्च पर्यंत प्रवेश घ्यायचा आहे तुम्ही. जे तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना तुम्ही आपल्या या क्लासच्या नंबरवर संपर्क करायला सांगायचा आहे. पूजा मॅडम, बर काय नाही, 8806 59 70 आणि 47 हा नंबर आहे क्लासचा. या क्लासच्या नंबरवर संपर्क करायला सांगायचंय. ज्या दिवशी तुम्ही प्रवेश घेणार आहे, तुमचे मित्रमैत्रिणी, तुमचा तर सर्वांचा आहेच, पण जे नवीन असणार आहे त्यांनी या नंबर संपर्क करायचा आहे. मी जर समजा 3 तारीखला आज प्रवेश घेतला तर आजपासून ह्या बेसिक इंग्लिशच्या बॅच मध्ये बसा. 16 तारखेला तर फर्स्ट डे असणार आहे. बेसिक इंग्लिश, बेसिक ग्रामर आणि बेसिक म्हणजे स्पोकन इंग्लिशचा भाग, स्पोकन इंग्लिशचा भाग असे तिन्ही त्या ह्याच्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी खास बॅच ही 45 दिवसाची उन्हाळी वर्ग असतो. तर त्यांना फायदा काय, जितक्या लवकर ऍडमिशन घेतात तितक्या लवकर तुम्हाला हे बेसिक इंग्लिशचं तुमच्या मित्रांना शिकता येईल. राहिलेले काय 10 दिवस राहिले, 10-12 दिवस आहेत, 12 दिवस त्यांना फ्रीमध्ये शिकता येईल. जास्त दिवस भेटतील शिकायला, म्हणून असं म्हणतोय मी, शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही या नंबरवर संपर्क करून तुमच्या मित्रांना मैत्रिणींना ऍडमिशन घ्यायला सांगा आणि तुम्ही स्वतःही तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा. बॅच हाऊसफुल जर झाली
तर मग त्या बॅच मध्ये देखील तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही, पुन्हा तुमचा अभ्यास ब्रेक होऊ शकतो. त्यामुळं सर्वांना माझं म्हणणं आहे, तुमचा प्रवेश तुम्ही निश्चित घेणारच आहात तर लवकरात लवकर घेऊन ठेवा. म्हणजे काय, तर तुम्ही पण निश्चित राहता आणि आपली बॅच हाऊसफुल झाल्यानंतर थांबता पण येतं, हे का नाही. मग नवीन बॅच नवीन वेळेला आणि नवीन दिवशी, याच दिवशी एकच बॅच असणार आहे, दुसरी बॅच असणार नाही. त्याचा वेळ संध्याकाळचा 7:30 ते 8:30 असणार आहे, हे लक्षात असू द्या. नवीन बॅचचा वेळ दुसरा एक असणार आहे, तो 6 ते 7. ती बॅच 1 एप्रिलला चालू होणार आहे, खूप दूर आहे ती. तर त्या बॅचचे वाट नका पाहू. आता जी 15 मार्च पर्यंत प्रवेश घ्या म्हणतोय त्या बॅचला सर्वांनी प्रवेश घ्या. बेसिक इंग्लिश मध्ये 5वीचं पुस्तक शिकत आहोत. 5वीच्या पुस्तकामध्ये आपण एक गोष्ट पाहिली, कार्डिनल नंबर्स. आजच्या सेशन मध्ये ऍडजेक्टिव्ह पाहणार आहे, विशेषण पाहणार आहे. हे विशेषण काय असतात, कोणती शब्द असतात, ते एकदा तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत लिहायचंय. अतिशय महत्वाचे या ठिकाणी विशेषण आपण पाहत आहोत. चला माझ्यासोबत लिहा. टॉल, TALL, टॉल म्हणजे उंच. अर्थ कळत नसेल तर लिहून घ्या मराठीत, मी लिहून देणार नाही सध्या, तुम्हाला येतं. टॉल म्हणजे उंच. लॉंग, लॉंग म्हणजे लांब, लॉंग, लॉंग. थीन, थीन पातळ. थिक घट्ट, घट्ट किंवा जाड. फॅट लठ्ठ, फॅट लठ्ठ, लठ्ठ फॅट. कोल्ड, कोल्ड थंड, कोल्ड थंड. हॉट गरम, हॉट गरम. ब्राईट, ब्राईट, ब्राईट म्हणजे शुभ्र तेजस्वी या अर्थाने. ब्राईट म्हणजे हुशार असाही एक अर्थ होतो, ब्राईट. नाईस चांगला, नाईस चांगला. पुढे क्लीन, क्लीन स्वच्छ, स्वच्छ क्लीन, स्वच्छ क्लीन. क्लेवर, क्लेवर हुशार, क्लेवर हुशार. डर्टी, डर्टी घाणेरडा. सॉफ्ट मऊ, सॉफ्ट मऊ. हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत बरं का, विशेषण आहे. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. हा, सॉफ्ट मऊ. हार्ड कडक, खडबडीत, कडक म्हणूया हार्ड. सॉफ्टच्या अपोजिट वर्ड आहे हार्ड. ब्युटिफुल सुंदर, ब्युटिफुल स्पेलिंग पाठ करा. सुंदर येत असलं तरी परत लिहा. हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत, एकत्र करायचे. म्हणजे तुम्हाला एखादं विशेषण लिहा असं म्हटलं ते लिहिता यावं. तुम्हाला दाखवतं, 10वीला पण हे होतं आणि सोपं वाटतं काही विद्यार्थ्यांना. जे विद्यार्थी पहिल्यापासून क्लास करतायत, एक एक दोन दोन वर्ष झालं क्लास करतायत, 3 3 वर्ष झालं, त्यांना वाटतं सर हे लय सोपं आहे, आम्हाला येतंय. त्यांना 3 3 4 4 वेळेस शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना ती येते. त्यांच्या बरोबर आपली कंपॅरिझन करायची नाही नवीन विद्यार्थ्यांनी. ते लय हुशार आहेत असं म्हणायचं नाही, कारण की त्यांनी लय अभ्यास केलाय म्हणून ते हुशार आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही पण खूप अभ्यास करा, तुम्ही पण पुढच्या 2 3 महिन्यामध्ये परफेक्ट होऊन जा. आणि इंग्लिशमध्ये पैकीचे पैकी कसे मार्क पडतील त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तुमची शालेय परीक्षा असू द्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. व्हाईट, रेड, ग्रीन, ग्रीन, ब्ल्यू, ब्ल्यू. गोल्डन, गोल्डन. येल्लो, येल्लो. पिंक, पिंक. वायलेट, वायोलेट. जांभळा बरं का, जांभळा पिंक. गुलाबी, येल्लो पिवळा. गोल्डन सोनेरी. ब्ल्यू निळा. ग्रीन हिरवा. हिरवा रंगाची नाव आहेत बरं का, सगळे रंगाची नावं ऍडजेक्टिव्ह असतात, विशेषण असतात, ती लक्षात असू दे. न्यू नवीन, न्यू नवीन.
ओल्ड पण आहे बरं का, न्यू, ओल्ड. रॉ आणि राईप. रॉ म्हणजे कच्चा, RAW, रॉ, आणि राईप, RIPE, राईप म्हणजे पिकलेला. राईप म्हणजे पिकलेला, राईप पिकलेला. पुढे बघा, राईप, रॉ, राईप. शायनी, शायनी चमकदार. स्वीट, गोड, स्वीट, गोड. क्रंची, 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 कुरकुरीत, खुसखुशीत. ज्युसी, रसाळ, रसाळ. राऊंड, गोल. चपाती असते बघा गोल, केक असतो गोल. टेस्टी, चवदार. सगळे चायनीज फूड वगैरे मला कसे वाटतात, चवदार वाटतात, परंतु ते शरीरासाठी चांगले नसतात. स्ट्रॉंग, स्ट्रॉंग, मजबूत, स्ट्रॉंग, मजबूत. यंग, यंग, तरुण, तरुण. बिग, मोठा, बिग, मोठा. आता दोनच राहिले. स्मॉल, तीन. स्मॉल, लिटल आणि शॉर्ट. ते पण लिहूया लगेच, इथे घेऊया. स्मॉल, लहान. लिटल, लिटल म्हणजे पण लहान, स्मॉल म्हणजे पण लहान. शॉर्ट, शॉर्ट म्हणजे शेंगणा किंवा छोटा. शॉर्ट, शॉर्ट. आखूड, आखूड. शॉर्ट, आखूड, शेंगणा. या, आता बघा किती झाले ऍडजेक्टिव्ह. हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत बरं का. आणि 10वीच्या परीक्षेत देखील कसं ऍडजेक्टिव्ह विचारलं जातं ते तुम्हाला सांग. हा शब्द विचारला या वर्षी 10वीला 2025 मध्ये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40. 40 झाले ना. एक कमी कसं काय पडला रे. 40 झाले जकाटे. ती दुर्वा दिव्या पण म्हणते 40 झाले, 40. आणि तुम्ही पण 40च आहेत रे सध्या तर लोक. अरे बाप रे बाप, असं केलं वय. चला दिव्या सुरवशीपासून चालू करू बाबा. दिव्या सुरवशीला आपण हायलाइट केलेले. दिव्या ही आहे दिव्या. दिव्या, परत तू वाचून घ्यायला पटकन. हो सर. टॉल, लॉन्ग, थिन, thick, fat, cold, hot, bright, clean, nice, clever, dirty, soft, hard, beautiful, black, white, red, blue, golden, yellow, pink, violet, new, old, raw, ripe, shiny, sweet, crunchy, juicy, round, tasty, strong, young, big, small, little, short. शब्बास बेटा, ह्याच्यातला कोणत्या शब्दाचा तुला अर्थ येत नाही असा शब्द कोणता आहे सांग. नाही सर, कोणताच नाही. हा पक्का ना. हो सर. सगळ्या ह्याच्यातनं वा वा वा, मस्त. असं सर्वांनी छान अभ्यास करायचं बघा. आणि येत नसेल तर मला विचारायचंय. हा, सर्वांनी लिहायचं पण आहे. आता ह्याचं काय करायचंय, कशा ऍडजेक्टिव्हचा उपयोग कुठं करायचंय ते मी पुढच्या 10 मिनिटांमध्ये सांगणार आहे. पटापटा सर्वांनी लिहायचे. जे शब्दांचे अर्थ येत नाहीत ते मला विचारायचे. अर्णव काय म्हणतो तुझे. हा आहे आपला अर्णव. अर्णव ढोकाणे. अर्णव लिहिलं झालं का रे. हो. चल पटकन वाचून घे मग लगेच पुढे जाऊया. आणि 10वीच्या पुस्तकात 2 मार्काचा प्रश्न यावर्षी कसा विचारला आणि तो. Long, thin, thick, fat, cold, hot, bright, nice, clean, clever, dirty, soft, hard, beautiful, black, white, red, green, blue, golden, yellow, pink, violet, new, old. सर तो शब्द काय आहे. गोल्डन झाल्याच्या नंतर येल्लो, पिंक, व्हायलेट, न्यू, ओल्ड, रॉ, राईट. हा. हो.
raw, ripe, shiny, sweet, crunchy, juicy, round, tasty, strong, young, big, small, little, short. झालं सर. आता बघा ही यावर्षी 10वीला प्रश्नपत्रिका आलेली, पण तुम्हाला 10वीचं शिकवतोय का नाही? तुम्हाला कुठलं शिकवतोय? तर हे 5वीचं पुस्तक आहे. 5वीच्या पुस्तकात हे पार्ट फर्स्ट मध्ये टॉकिंग अबाउट थिंग्स आणि फर्स्ट आहे. आणि हे सगळ्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. मी इतकं दिलेलं नाही, फक्त ऍडजेक्टिव्ह नाव दिलेलं नाही. पण मी तुम्हाला सांगितलं की ग्रामर मध्ये याला काय म्हणतात, तर ऍडजेक्टिव्ह म्हणतात. ते तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला असतं, याला ग्रामर मध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणतात. मग हे आहे 5वीचं. आणि प्रश्न विचारलाय 10वीच्या प्रश्नपत्रिकेत कसा, ते बघा. असंच असतं बरं का, हे बेसिक इंग्लिश त्यालाच म्हणतात. आणि काल परवा दिवशी तुम्हाला मी कालच सांगितलं की 10वीला इथे शब्द आलाय ब्रेव. इथं काय करायचं, BRAVE. इथं टीच, TEACH. 5वीच्या मुलांना तिसरीच्या दुसरीच्या पण येतं बॉक्सर, BOXER. फेथ, FAITH. फेथ म्हणजे विश्वास. आता हे अल्फाबेटिकल ऑर्डर. आपण अल्फाबेटिकल ऑर्डर बेसिक इंग्लिश ग्रामरची बॅच जी असणार आहे आता 15 मार्च पासून, त्याच्यात हे शिकवतो, हे शब्द शिकवतो. हे तुम्हाला सगळं अल्फाबेटिकल ऑर्डर न लावायला शिकवतो. स्कॉलरशिप 5वीला आहे, 8वीला पण आहे. सगळ्याच वर्गाला. पंक्च्युएशन मार्क्स देखील तुम्हाला आहे बरं का बाळांनो. आणि ते मी शिकवतो सर्वांनाच. रेकॉर्डिंग व्हिडिओ पण आहेत, लाईव्ह पण शिकवतो. एक रेनबो शब्द, रेन वॉटर या शब्दापासून काल आपण खूप सारे शब्द केले. मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. 3 किमान लेटर असले पाहिजे असे शब्द काल बनवले आपण. काल नाही, परवाच्या दिवशी बनवले, रविवारी. आणि आता तुम्हाला मी सांगतोय की हे ऍडजेक्टिव्ह काय आहे. इथं काय दिलंय बघा, ऍडजेक्टिव्ह म्हटलं नाही. राईट द रिलेटेड वर्ड ऍज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये जसे शब्द दिले का तसे शब्द लिहा. कशाची? गार्डन. कसलं हे गार्डन? ब्युटिफुल गार्डन. आता हे तुम्हाला 5वीत झालंय की ब्युटिफुल शब्द झालाय ऍडजेक्टिव्ह म्हणून. आणि इथं गार्डन हे नाउन. ब्युटिफुल गार्डन झालंय हो का, हे ब्युटिफुल इथं शिकलात तुम्ही. आणि गार्डन लिहिलं. आता जसं गार्डन हे ब्युटिफुल आहे, तसं अजून काय काय असू शकतं? तर तुम्ही कालच्या सेशन मध्ये मला खूप सारे शब्द सांगितले. आता बघा, गार्डन काय कसं असू शकतं? क्लीन असू शकतं गार्डन, करेक्ट आहे. डर्टी गार्डन असू शकतं, करेक्ट आहे. ग्रीन गार्डन असू शकतं, करेक्ट आहे. अजून गार्डन कसं असू शकतं? तर यातले तुम्ही 2-4 शब्द जरी लिहिले तरी बरोबर येत, हे का नाही? स्मॉल गार्डन आहे, बिग गार्डन आहे, झाले की 5 तर. टेस्टी नसतं गार्डन, आहे का नाही? राऊंड गार्डन असू शकतं, करेक्ट आहे. मग इथं 10वीच्या मुलांना काय करायचं होतं? हेच. क्लीन गार्डन, बिग गार्डन, स्मॉल गार्डन, डर्टी गार्डन. 4 शब्द लिहिले की 2 मार्क 10वीच्या मुलांना पडत. इतकं सोपं. आता इथं टायगर शब्द लिहिलाय आणि चेन पूर्ण करायची, नाउन चेन आहे, नाउन्स. तुम्हाला मी आता हे ऍडजेक्टिव्ह शिकवत असताना सगळे नाउन शिकवणार. नाउन म्हणजे काय असतं? वस्तूची नावं. कलरफुल गार्डन, करेक्ट आहे बेटा. आपण काल परवा दिवशीच पाहिलं. 10वीच्या प्रश्नपत्रिकेतला जो प्रश्न पहिला आहे ना, तो सगळा बेसिक इंग्लिश ग्रामर वर आहे. 10वीची मुलं जरी आपल्या बेसिक क्लासला बसले, इंग्लिश ग्रामरच्या, इंग्लिश बेसिकच्या कोणत्याही, आपल्या मी जो शिकवते तो 5वी स्कॉलरशिप असू द्या, 3री 4थी 5वी असू द्या, त्यांना हा पहिला प्रश्न डोळे झाकून होतो आपला. कधीही बसा तुम्ही क्लासमध्ये, या पहिल्या प्रश्नात काही अडचण येत नाही, एका मार्काचंही राहत नाही. आणि तुम्हाला हे कोणत्याही वर्गात शिका तुम्ही, तुम्हाला हे असतं 10वीच्या मुलांना पण असतं. आता नाउन ची चेन जी आहे ती. आता इथे एक शब्द दिला होता टायगर. तर टायगर हा नाउन आहे. आणि इथे ही सगळे वस्तूची नावं, प्राण्यांची नावं, सगळ्यांची नावं म्हणजे नाउन असतं. एवढं ज्याला कळतं त्याला हे नाउन पण कळालं आणि हे सगळे त्याचे ऍडजेक्टिव्ह. आजच्या सेशन मध्ये या सगळ्या नाउनला हे ऍडजेक्टिव्ह वापरायचे आणि आपल्याला शब्द तयार करायचे. आता समजा आपल्याकडं हे एक नाउन आहे, त्याचं काय नाव आहे बरं? सगळं सांगा बरं, हे काय आहे? काय आहे?
सांगा. चॅट बॉक्सचा वापर करा. सर्वजण हुशार लेकरे तुम्ही. काय कोणती वस्तू आहे, काय म्हणतात त्याला तुम्ही सगळेजण? राजनंदिनी, काय म्हणायचं याला? बनाना. बनाना. कोणत्या रंगाचा बनाना आहे? येलो. याला काय म्हणता येईल? अ येल्लो बनाना. बनाना. बरोबर. हो बनाना सर. कसा असतो? आंबट तिखट कसा असतो? गोड, स्वीट. मग काय? येल्लो स्वीट बनाना. बरोबर. बनाना, येलो स्वीट बनाना. हा. छोटा लांब आकुड आहे का लांब आहे हे? टॉल आहे सर. टॉल नाही, उंच नाही हे. लांब आहे. लांब हा, असते. टॉल नाही, लॉंग ह्याला सर. काय येणार? लॉंग. टॉल म्हणलं की उंच. मग इथं काय येईल? अ लॉंग टॉल, लॉंग बनाना. लॉंग येल्लो स्वीट बनाना. बनाना. इथं या ऍपलला केलंय. इथं ऍपलला केलंय बघा. ॲन सर, ऍपल. अ सर बिग स्वीट टेस्टी ऍपल. पण टाकू शकतात ना त्याच्यात? येलो स्वीट टेस्टी बनाना. Yes, yes, a long, yellow, sweet, tasty banana. एवढं लांब पण लिहू शकतो. दोनच शब्दाचे लिहायचे, काही हरकत नाही. टेस्टी बनाना. करेक्ट. ज्युसी बनाना नसतं. ज्युसी बनाना मात्र नसतं. आहे का नाही? तर तुम्ही सगळेजण असं छान छान हे करू शकता. आता ही एक खेळणी आहे. आहे का नाही? ही टॉय आहे समजा. ही टॉय कशा कोणत्या आकाराची आहे? राऊंड. राऊंड. आलं का नाही? मग राऊंड टॉय. राऊंड टॉय. सोप पण असतं, साबण असतं, तर राऊंड सोप असतं. हे का नाही? अशा तुमच्याकडं खूप साऱ्या वस्तू असतात. आता हा काय आहे? राजनंदिनी. बॉल. 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 कोणता कलर आहे याचा पण? येलो. येल्लो. येलो बॉल. येल्लो बॉल. असं तुम्ही करू शकता. आता राजनंदिनी तूच सांग बेटा. तूच सांग बरं. हे काय आहे? कार. कार. कोणत्या कलरची कार आहे मग? ब्ल्यू. मग ह्याला काय ब्ल्यू म्हणता कार. येईल? कार आहे का नाही? ब्ल्यू कार झालं हे. हा, ब्ल्यू हो कार. सर. आता बघ ठीक आहे. काऊ. काऊ. कोणत्या कलरची काऊ आहे ही? व्हाईट. व्हाईट काऊ. व्हाईट अँड ब्लॅक म्हणलं तरी चालतंय का काऊ. नाही? आता याला हो म्हणायचं सर. काऊ नाऊन. आणि व्हाईटला काय म्हणायचं? ऍडजेक्टिव्ह. सगळ्या रंगांची नावं ऍडजेक्टिव्ह येतात. ते तुम्हाला मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे. आहे का नाही? तुम्ही सगळ्यांनी छान कॅन आय केलेलं. रीड सर? कॅन हा, आय रीड वाच सर? वाच वाच पटकन. नंतर तुझ्यानंतर दुर्वांक वाचते. हा. हो सर. बेसिक इंग्लिश डे 21. टॉल, long, thin, thick, fat, cold, hot, bright, nice, clean, clever, dirty, soft, hard, beautiful, black, white, red, green, blue, golden, yellow, pink, violent, new, old, raw, ripe, shiny, sweet, crunchy, juicy, round, tasty, strong, young, big, small, little, short. Thank you, sir. हा, दुर्वांक. दुर्वांक पटकन वाच बरं. तोपर्यंत मी एकदा प्रेझेंट करतो. चला दुर्वांक. कुठे गेला दुर्वांक? आता चालू केलं होतं दुर्वांकला तर. दुर्वांक गेला का झोपी? यज्ञेश कडे जाऊ मग. यज्ञेश आहे रे. सर. बोल. सर वाचू? हा, वाच वाच पटकन वाच. Tall, long, thin, thick, fat, cold, hot, bright, nice, clean, clever, dirty, soft,
hard, beautiful, black, white, red, green, blue, golden, yellow, pink, violet, new, old, raw, rip, shiny, sweet, crunchy, juicy, round, tasty, strong, young, big, small, little, short. झालं सर. स्वरा स्वरा वाचणार आहे. यस सर. स्वरानंतर शौर्य कुंजीर वाचणार आहे. शौर्यला धिंगाणा करलाय. Adjectives: tall, long, thin, thick, fat, cold, hot, bright, nice, clean, clever, dirty, soft, hard, beautiful, black, tasty, white, red, green, blue, golden, yellow, pink, violet, new, old, raw, ripe, shiny, sweet, crunchy, juicy, round, strong, young, big, small, little, short. झालं सर. थँक्यू सर. शौर्य कुंजीर. Yes, sir. Okay. Tall, long, thin, thick, fat, cold, not, bright, nice, clean, clever, dirty, soft, hard, beautiful, black, white, red, golden, yellow, pink, violet, new, old, raw, ripe, shiny, sweet, juicy, round, tasty, strong, young, big, small, little, short. वाचू सर. हा ते ध्रुवाला का माईक चालू केलं बंद केलं मला विचार द्या. ध्रुव धायगोडे लिहिलं नाहीस का बेटा? सर चालू आहे नाही. तू लिहिलंस का सांग मला. हो. वाच बरं आता लिहिलं. तुझ्या नंतर इसक वाचणार आहे. Tall, long, thin, thick, fat, cold, hot, bright, nice, clean, clear, dirty, soft, hard, beautiful, black, white, red, green, blue, golden, yellow, pink, violet, new, old, raw, rip, shiny, sweet, crunchy, juicy, round, tasty, strong, big, small, little, short. वाटलं सर. या सगळ्याला काय म्हणायचं ध्रुव? Adjective. Adjective म्हणजे काय रे बेटा? विशेषण. विशेषण. आता हे सगळे काय आहेत? ऍडजेक्टिव्ह, विशेषणे. वाचू दे सर. इसाक वाच भेटलो. Tall, long, thin, thick, fat, cold, hot, bright, nice, clean, clever, dirty, soft, hard, beautiful, black, green, blue, white, red, golden, yellow, pink, violet, new, old, raw, ripe, shiny, sweet, crunchy, juicy, round, tasty, strong, young, big, small, little, short. Complete, sir. थांबा, वाचायची गडबड करू नका. आता आपल्याला हे पुढचं एकदा पाहायचंय. हेच पण आता हे सगळ्यांनी लिहिलंय ना ऍडजेक्टिव्ह. आता हे ऍडजेक्टिव्ह वापरायला शिकावं लागतील ना. त्यासाठी आपल्याला नाऊन पाहावं लागतील ना. Can I read, sir? दोन्ही द्या काय अभ्यास करा, बस सर माझं जिने अभ्यास करायला पाहिजे. लॉंग, थिन, थिक, फॅट, कोल्ड, हॉट, ब्राईट, नाईस, क्लीन, क्लेवर, डर्टी, मेड इन इंडिया हार्ड, ब्युटिफुल, ब्लॅक, व्हाईट, रेड, ग्रीन, ब्लू, गोल्डन, येलो, पिंक, व्हायलेट, न्यू, ओल्ड, रॉ, राईप, जर गेला ना ज्युसी, टेस्टी, स्ट्रॉंग,
young, small, little, short. पण केलं. शाबास. आता म्हणजे मला एक एक चित्र दाखवतो हा. आता मला सांगा हा, सगळ्यांनी सांगायचं, छान छान सांगायचं बरं का, काही करायची नाही, गडबड करायची नाही. आता हे काय आहे, ऍपल आहे. आता हे ऍपल कसं कसं आहे, आपण जे दिलेले ऍडजेक्टिव्ह आहेत ते सांगा, त्याच्यातलं ऍड करून सांगा. हे ऍपल कसं आहे, ऍपल कसं आहे, आपण याला काय म्हणतो, रेड ऍपल. रेड ऍपल आहे. स्मॉल होता का, बिग होता रे. बर, पूजा मॅडम, ओरिजिनल ऍपल दाखवा एकदा. इथं ॲन ऍपल माझ्यासोबत लिहा, ॲन ऍपल, ओरिजिनल ऍपल दाखवा. ते चित्रातलं दाखवा आणि ते बोललं ऑरेंज. ओके, हे रेड ऍपल आहे का, रेड ऍपल चित्रातलं. इथं नाही. आता रेड ऍपल हा स्वीट पण असतो, म्हणून काय करायचं त्याला, बिग रेड ऍपल, बिग रेड ऍपल माझ्यासोबत लिहा. आणि यालाच अजून असं काय काय घेते बघा, बिग बिग रेड स्वीट ऍपल, स्वीट ऍपल. हे झालं ऍपल. लिहा बरं. असं आपल्याला ऍडजेक्टिव्ह वापरता आले पाहिजे. किती ऍडजेक्टिव्ह वापरले तर 1 2 3, आणि हे आर्टिकल पण ऍडजेक्टिव्ह असतं बरं का, 4 वापरले. इथं मात्र ॲन ऍपल बरं का, इथं मात्र अ रेड ऍपल, हा, नाही तर पुन्हा ॲन रेड ऍपल करतात. फॅट ऍपल, बरं, फॅट ऍपल, ज्युसी ऍपल. आता ज्युसी खरं तर ऑरेंज वगैरे घ्यायचंय आपल्याला, हे ज्युसी पाइनएपल पण घ्यायचंय, ज्युसी असते, ही ज्युसी असते. हे खरं तर जास्त ज्युसी नसतं रे. ज्युसी काय असतं, लिंबू, लेमन ज्युसी असतं. संत्री ज्युसी असते, हे पण ज्युसी असते बरं का, अननस ज्युसी असते, हे ज्युसी असते. त्याच्यामुळं ते आपण घेतलं नाही. हा, आणि लक्षात. चल, आता बघा आपल्याकडं हत्ती कुठे गेला रे, हत्ती आमचा मोठा हत्ती बाहेर गेला. चित्रातलं बघूया, हे का, इथं बघा, इथं काय, हत्ती आहे म्हणजे एलिफंट आहे, आणि दोन दोनच लिहून, an elephant, E-L-E-P-H-A-N-T, an elephant. एलिफंट कसं आहे तर फॅट, फॅट एलिफंट, फॅट एलिफंट. आता कोणी म्हणेल सर मोठा पण आहे, बरं, बिग ब्लॅक पण आहे, बिग ब्लॅक कॅट एलिफंट. असं करायचं. असे आपल्याला खूप सारे इथं नाउन्स असणार आहेत, त्या नाउन्सला ऍडजेक्टिव्ह वापरायचे. मी शिकवलेले प्रत्येक तुम्हाला वस्तू दाखवणार आहे मी, त्या वस्तूला एक तरी ऍडजेक्टिव्ह तुम्हाला वापरायचंय, आणि पुढच्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला हेच काम करायचं. बघूया तुमच्याकडे तुम्ही काय काय करतो. हा, ऍडजेक्टिव्ह आणि नाउन हे दोन्ही तुमच्या कन्सेप्ट आजच्या क्लासमध्ये क्लिअर झाल्या पाहिजे. आराध्या, झालं केली ना बेटा, बोलच नाही आराध्या तू Yes, आजकाल. sir. An apple, a red apple, a big red apple, a big red sweet apple, an elephant, a fat elephant, a big black fat elephant. झालं सर. सर्व ऍडजेक्टिव्ह लिहिलेस का, ऍडजेक्टिव्ह सगळे लिहिणे झाले का ग तुझे 40? हो सर्व सर. ऍडजेक्टिव्ह लिहिलेस का, वाचते 40 वाच सर. Tall, long, thin, thick, fat,
cold, hot, bright, nice, clean, clever, dirty, soft, hard, beautiful, black, white, red, blue, gold, golden, yellow, pink, violet, new, old, rich, shiny, sweet, crunchy, juicy, round, tasty, strong, वाचू young, big, small, little, short. झालं सर. वाचू सर. जोरात. आवाज बेटा. An apple, a red apple, a big red apple, a big red sweet apple. On an elephant, a fat elephant, a big black fat elephant. झालं मोडून घे आता. लिहिलंस का हो. बेटा हे? हो. लिहिले ना. चला हा. आता थोडीशी वस्तू दाखवूया आणि आपण त्याच्याबद्दल लिहूया. हा माहिती लिहू. चला आता हे दाखवूया. हे काय नंबर दिसेना करावला. माझ्यासोबत लिहायचंय, वस्तूचं नाव लिहायचंय, त्याच्याबद्दलचं ऍडजेक्टिव्ह त्याला लावायचंय आपण सर्वांनी. तिसरं नाव आहे का नाही. हे काय आहे तर पाइनएप्पल. 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 अननस कसं असतं हे तर ज्युसी असतं. येल्लो पण आहे का नाही. पण आपण येल्लो लिहायचं नाही. आपण फक्त ज्युसी लिहू. कारण की येल्लो लिहिलं तर गडबड करून टाकतात. इथं तिथं दिसतं येल्लो, पण हे इथं येल्लो नाही ना. इथं हे अननस आहे. हे खरं अननस असं दिसतंय. मध्ये येल्लो असते. त्याच्यामुळे आपण काय करूया, फक्त ज्युसी लिहूया. ज्युसी पाइनएप्पल. पाइनएप्पल. ज्युसी पाइनएप्पल. ज्युसी पाइनएप्पल. आणि अजून काय बघा. हा हे घेऊया. लगेच वस्तू घेऊया छोटी. हे घेऊया. पेन घेऊया. कसा पेन आहे बघूया. 4 नंबर. अ पेन. आता हे व्हाईट दिसतोय पण खरं हा ब्लॅक पेन आहे बरं का. ब्लॅक पेन आहे. ब्लॅक दिसून दिसतं म्हणून अ ब्लॅक पेन लिहूया. अ ब्लॅक पेन. ब्लॅक पेन. ब्ल्यू पेन आहे का. ब्ल्यू पण होता राव. कुठे गेला की. बरं ब्ल्यू कार लिहूया. ते घेऊया. 5वं ते घेऊया. असं करूया. याला एक एक वस्तू महत्वाची आहे का नाही. 5 नंबर. कार. कशी कार आहे पण. ब्ल्यू कार. ब्ल्यू कार. झालं. चल असे छान 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 आपल्याला सगळे यायचे. 5वीच्या पुस्तकाची सुरुवातच आहे. आता ही किती आहे. हाऊ मेनी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आहे. 25 तर आपण आरामशीर घेऊया. आपल्याकडे पण भरपूर वस्तू आहेत ना. त्या वस्तू पण दाखवूया तुम्हाला आणि त्या वस्तूंची नावं पण घेऊया आपल्याकडे. कोणत्याही वस्तू घरातल्या तुमच्या घरातल्या पण तुम्हाला दाखवता येतील, पाहता येतील, सांगता येतील बरं का. हे पपेट आहे. पपेट पण हे मल्टी कलर आहे. मल्टी कलर आहे. पपेट कार आहे. पपेट कार अशी ही करायची. तुमच्याकडे खेळणे आहेत ना. आपल्याकडे खेळणे लाख खेळणे म्हणल्यासारखं. घेऊया पटापटा पटापटा घेऊया. सगळ्यांनी वस्तू घ्या. वस्तूंची नावं लिहा. आणि ऍडजेक्टिव्ह कसं वापरलं गेलंय. आपल्याला जे 40 आज ऍडजेक्टिव्ह दिले ते कसे वापरले ते आपल्याला सर्व 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 या ठिकाणी आजच्या सेशन मध्ये पाहायचे. गडबड करायची नाही, गोंधळ करायची नाही आणि लेफ्ट कोणी लवकर व्हायचं नाही. ज्यांना सोपं वाटते त्यांनी तर अजिबातच व्हायचं नाही. कारण तुम्हाला परत सांगतो, एखादी गोष्ट अशी असते की ती आपल्याला माहित नसते, ती नव्यानं माहित होते. आहे का नाही. तर त्यामुळं आपण लेफ्ट नाही व्हायचं अजिबात. अंजली हरदास लिहिलंस का बेटा. अंजली हरदास. यस सर. लिहिलंस बेटा हे. येस. हा वाच बर पटकन. तुझ्या नंतर अर्णव कांदे वाचणार आहे. A pineapple, a juicy pineapple, a pen, a black pen, a car, a blue car. आजच्या सेशन मध्ये काय पाहिलं बेटा मग आपण.
ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय बेटा? विशेषण. विशेषणे. किती विशेषणे पाहिली आज आपण? 40. 40. सर्वांचे अर्थ समजले का? एखाद्याचं समजलं नसेल तर विचार बरं मला. समजले. पक्क ना? हा. कांदे अर्णव 5 मिनिट बाहेर गेलाय का बाहेर? बरं बाहेर गेलं तर जाऊ दे मग काय. अर्णव कांदे गेलाय बाहेर. आता आरोहीने लिहिलंय का बघूया. आरोहीचा आज झाली बघू कनेक्ट. आरोही लिहिलंस का हे? वाच बर काय लिहिलंस ते आता हे. a juicy pineapple, a pen, a black pen, a car, a blue car. बरं आता काय कर, तू 40 लिहिलेले वाच, पटकन वाच, मग आपण लगेच पुढे जाऊ. Tall, long, thin, fat, cold, H-O-T, hot, bring, new, C-L-E-A-N, clean, C-L-E-V-E-R, clever, dirty, so soft, H-A-R-T, काय म्हणलीस? H-A-R-D, hard, R-D, H-A-R-D, hard. हार्ड. हा. Beautiful, black, white, red, green, blue, golden, yellow, pink, V-I-O-L-E-T, violet, new, old, R-A-W, रव, रॉ म्हणजे कच्चा. raw, reap, राईप म्हणजे पिकलेला. अभ्यास करायचं ते काय नाही असलं. ठीक आहे. क्रंची असेल, क्रंची, CRUNCHY, क्रंची. नाही सर, ते SHINY, शायनी. शायनी, सॉरी, शायनी, स्वीट, क्रंची, juicy, काय, round, tasty, strong, big, small, little, store, start. झालं सर. चला आता एक व्हाईट काऊ आणि येल्लो लेमन.
लेमन, लेमन म्हणजे लिंबू. येल्लो लेमन, लेमन. आणि हे 7 नंबर व्हाईट काऊ. फासल्या, फासल्या जरा. हे आहे बघा रेड, रेडच आहे का बघा बरं. अजून आपल्याकडे ऑरेंज आहे सर, ऑरेंज. ऑरेंज आहे का ते? ऑरेंज, ऑरेंज नको, ऑरेंज नको, रेड आहे. बाई माझं तर नाही चालूच आहे. पिंक झालं का? पिंक हे आपल्याकडे असलंय पिंक. पिंक. काय पिंक पण? पिंक टॉय, पिंक टॉय. तरी पिंक तरी टॉय. टॉय, पिंक टॉय, पिंक टॉय. या इकडं द्या माझी माझी म्हणलं होतं काय पाटील. छान छान छान. आपण जी नाव पाहणार आहेत, 5वीच्या पुस्तकात देखील पाहणार आहेत, पुढे जाणार आहेत. सर्वांनी ऍडजेक्टिव्ह आणि नाउन याच्यामध्ये काय फरक आहे, सरांनी फरक काय करून सांगितलं आहे, ते सर्वांनी लक्षपूर्वक पाहायचं आहे. आणि तुमच्या पुस्तकामध्ये असे नाउन ऍडजेक्टिव्ह कुठं कुठे दिसतील ते सर्व विवेक पाहायची आहेत. ना ध्रुविता काय म्हणते बघूया. ध्रुविता लिहिलंस का ग माय? लिहिलं सर. वाच बरं काय काय लिहिलंस मला सांगू दे. A lemon, a yellow lemon, a cow, a white cow, a toy, a pink toy. Complete, sir. ह्या प्रकर्षाचं काय झालंय बाबा? कसं काय माहित, सगळे जे चालू होते प्रकर्ष चालू होई नाही. काय झालंय प्रकर्ष? तुला मी काय म्हटलं ते केलंच नाही काय की? करू नको माय, बोलल्याशिवाय इथं शिकता येत नाही. रिइन्स्टॉल करा ऍप. माईक चालू होईना बघा. माझ्याकडून रिक्वेस्ट पाठवली जाते, तुमच्याकडून माईक चालू होत नाही. राजनंदिनी मुंडे व्हिडिओ ऑफ आहे बेटा, चालू ठेवायचा. राजवर्धन जकाटे. Yes, sir. लिहिलेलं वाच बरं हे एवढं पटकन. A lemon, a yellow lemon, lemon, a cow, a white cow, a toy, a pink toy. Sir. शाबास, स्वराज मानेनं बघ आज केला बा व्हिडिओ चालू. Sir. हा बोल बेटा. बोल रे, काय म्हणतोस? काय येत नाही? येतंय सगळं. झालं ये. ओके, चल पुढे जाऊया. चित्र पण पाहूया, पुढे पण जाऊया. दीदी. आता बघा या तुमच्या पुस्तकामध्ये इथे ह्याच्यात चहा आहे, तर कसा चहा असणार आहे? हॉट टी असणार. म्हणून आपण लिहूया 10 नंबर. डायरेक्ट लिहूया आता. हॉट टी, गरम चहा. ही रिबन आहे, लॉंग रिबन. 11 लॉंग, लॉंग रिबन असं लिहू शकता. लॉंग रिबन, लॉंग रिबन. पुन्हा हे पॅरोट आहे, कसला असतो? ग्रीन पॅरोट दिसते मला तर. ग्रीन पॅरोट, ग्रीन पॅरोट, ग्रीन पॅरोट. पुढे लिहा पटकन. ही टोपी दिसते, ही मला इथं ब्ल्यू टोपी दिसते. तुम्हाला काय वाटते ते बघा. आणि हे ब्युटिफुल हाऊस आहे, किंवा राऊंड, राऊंड कॅप, राऊंड कॅप. हॅट, कॅप नाही, कॅप आणि हॅट मध्ये फरक. हॅट, हॅट म्हणजे गोल टोपी. 14 ब्युटिफुल हाऊस, ब्युटिफुल हाऊस, ब्युटिफुल, ब्युटिफुल हाऊस. पुन्हा
इथे एक छत्री दिसते, ही छत्री पण लांब आहे, उंच आहे आणि रंग आहे हिचा पिंक. पिंक अम्ब्रेला. अम्ब्रेला बघा बरं. 16 पिंक पिलो. पिलो म्हणजे उशी. पिंक पिलो हे रेड होतं का? पिंक पिलो. पिलो पिलो म्हणजे उशी. ब्ल्यू सॉक्स. ब्ल्यू कार. कार झालंय आपलं ब्ल्यू. पुन्हा असते स्मॉल. स्मॉल. स्मॉल माउस. स्मॉल माउस. पटपटल्या पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण पुढचे हे राहिलेले फ्लावर, केक, स्टार, व्हाईट रॅबिट, क्लीन आणि स्ट्रॉंग वॉल, ग्रीन ट्री, लॉयन, हार्ड रॉक, ओल्ड मॅन, फॅट फिश, रॉ मँगो हे देखील पाहणार आहेत सर्व पुढच्या 5 मिनिटांमध्ये पाहणार. आणि परत सांगतो तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना 15 मार्चच्या बॅच म्हणजे 15 मार्चला शेवटचा डेट आणि 16 मार्च पासून डे फर्स्ट त्या बॅच साठी तुम्ही सर्वांनी ज्यांनी प्रवेश घ्यायचा राहिलाय त्यांनी घ्यायचा आहे. लवकरात लवकर घ्यायचा आहे. शेवटच्या दिवसाची वाट बघायची नाही. बर 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बऱ्याच जणांनी ऍडमिशन त्या दिवशी घेतलेले आहेत. ती एकच दिवसाची ऑफर होती, परंतु आता आपण रेग्युलर बॅच जे असते आपली 25 दिवसाची त्याच्यासाठी प्रवेश पुन्हा एकदा सुरू करत आहोत. तर आजपासून तुम्ही सर्वांनी आपले प्रवेश निश्चित करायचे. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना देखील सांगायचे. वर्ग कोणताही असू द्या, आपण फोकस खरं तर 3री 4थी 5वी 6वी या वर्गांवर करत असतो. पण तुम्हाला मी जसं आता 10वीची पत्रिका दाखवली तसं बेसिक ज्यांना वाटतं की 10वीचा मुलगा जरी असेल तर तेही ह्या बॅच मध्ये बसू शकतो, कारण की त्यांना बेसिक इंग्लिश ग्रामर आणि स्पोकन इंग्लिश असे तिन्ही कोर्स तुम्हाला एकाच दिवसात एकाच बॅच मध्ये कव्हर करता येतील. असं कसं नियोजन केलेलं असतं. या कोर्स मध्ये काय शिकवलं जाणार आहे, तर याचे सगळे मुद्दे काढलेले आहेत ते तुम्हाला आज आणि उद्या 1-2 दिवसामध्ये ग्रुपवर पाठवले जातील. तर त्या 45 दिवसामध्ये मास्टर क्लास असणार आहे, त्यात बेसिक इंग्लिशचा भाग पण असणार आहे, स्पोकन इंग्लिशचा भाग असणार आहे आणि बेसिक ग्रामरचा टप्पे असतात. पण हे या दिवसामध्ये जे शिकवलेले बेसिक इंग्लिश आहे ते तिथं जसे तसं असणार नाही, हे लक्षात असू द्या. हे तुम्हाला बेसिक इंग्लिश परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं असं शिकवलं जात आहे. ही पुस्तकं समोर घेऊन यातल्या महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जात आहेत 3री 4थी आणि 5वीच्या. तर तुमच्या मित्रांनी जर आता ऍडमिशन लवकरात लवकर घेतलं तर त्यांना पण ह्या बेसिक इंग्लिशच्या गोष्टी या 10-15 दिवसात 15 तारखेपर्यंत फ्री मध्ये शिकता येतील, कारण की त्यांनी पुढच्या बॅच साठी ऍडमिशन घेतलेलं असेल तर. नाहीतर नाही. तर त्या नवीन विद्यार्थ्यांना खूप चांगली गोष्ट आहे, त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करणं आणि हे या गोष्टी सर्व शिकून घेणं. बेसिक गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की मग अडचण येत नाही ग्रामर शिकायला किंवा स्पीकिंगचा क्लास करायचा. चला चालेल का लिहिणं, पुढे पुढे जायचं आपल्याला. अजून 25 पर्यंत लिहायचंच आहे 100%. हा त्याशिवाय आपले संपणारच नाही, बॅच संपणार ही करणार नाही. जाधव काय म्हणते बघू. अक्षया. अक्षया वाचून घे. हाँ. वाचून घे हे. Hot tea, a long ribbon, a green parrot, a round hat, a beautiful house, a pink umbrella, a pink pillow, a small mouse. Complete, sir. का बेटा हाँ. लिहिणं झालं का हे? हो. ओके चला मुहूर्त मग लिहिणं झालं, कारण की 25 तर किमान आपल्याला पाहायचंच आहे. रेकॉर्डिंग पाहत राहिला असेल तर
18 clean wall. 19 white rabbit. White rabbit. 20 old man. Fat fish. Green tree. Raw mango. 24 wall झालं का wall? Clean wall, strong wall. Okay. Beautiful flower. Flower पण झाले हा. Beautiful झालाय आपला. Beautiful house. Hard rock. ROC rock म्हणजे खडक. Soft cake. Soft cake वजन. तुम्ही आता मनाने काय लिहायचं ते द्या. खूप सारे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह आणि नाउन्स तुमच्या पुस्तकामध्ये दिसून येतील. तुम्हाला नाउन आणि ऍडजेक्टिव्ह कशा प्रकारे असतात हे आजच्या सेशन मध्ये आज शिकवण्याचा प्रयत्न केलाय. उद्याचं सेशन नवीन भाग, नवीन महत्वाचा आणि 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असेल. दुर्वांक काय म्हणतो बघूया बाबा. दुर्वांक रेखेचा डाऊट आहे. डाऊट पण घेऊया आणि तुमचे डाऊट असतील तर मला पर्सनली पण कळवा हा. आणि पण हँड रेज केलं बाबा. दुर्वांक बोल बेटा. येस सर. सर बोल. हार्ड रॉक. रॉक म्हणजे काय सर? खडक. खडक रॉक. खडक. येस. आणि थँक्यू सर. केत. Can I read, sir? हा वाच बेटा वाच. यस यू कॅन रीड नाव. Yes, sir. A clean wall, a white rabbit, a older man, a fat fish, a green tree, a raw mango, a hard rock, a soft cake. Complete, sir. Can I read, sir? हा यस यू कॅन रीड नाव बेटा. Objectives. Objective म्हणजे विशेषण. Basic English grammar. Day 3rd March 2025 Monday. Day 21st 18 a clean wall. 19 a white rabbit. 20 a old man. 21st a fat fish. 22 green tree. 23 a raw mango. 24 a hard rock. 25 a soft cake. Complete, sir. Thank you. त्यांचं पटकन स्क्रीनशॉट घ्या. आजच्यासाठी थांबूया. उद्याच्याला भेटूया आपल्या आपल्या वेळेला ठीक 7:30 वाजता संध्याकाळी. आणि तुमच्या मित्रांना आणि तुम्हाला सर्वांना 15 मार्च पर्यंत आपल्या 16 मार्चच्या बॅचला ऍडमिशन घ्यायचंय. त्याचा वेळ संध्याकाळीच असणार आहे. संध्याकाळी 7:30 ते 8:30 मध्ये असणार आहे. तुम्हाला सर्वांना सुटेबल वेळ आहे. ज्यांना वेळ सुटेबल होत नाही त्यांनी देखील संपर्क करायचा आहे. आपण त्यांना देखील नवीन मार्ग सांगूया. सकाळची बॅच सकाळी शाळा होतात 15 मार्च नंतर 16 मार्च पासून. म्हणून संध्याकाळी आपण सगळ्या मुलांना शिफ्ट करणार आहेत. मर्यादित प्रवेश आपण तिथं पण घेणार आहेत. आणि तुम्हाला सर्वांना बेसिक इंग्लिश, बेसिक ग्रामर आणि स्पोकनचा पार्ट असं तिन्ही पार्ट एकत्र करून छान तो सिलेबस बनवण्यात आलेला आहे. खूप सारे विद्यार्थी त्या बॅच साठी उत्सुक असतात. वर्षभर ज्यांनी क्लास केला नाही त्यांनाही ती बॅच उपयुक्त आहे. त्यामुळे तुमच्या मित्रांना मैत्रिणींना तुम्ही मेसेज हा शेअर करायचा आहे. आजच्या क्लासचं रेकॉर्डिंग देखील शेअर केलं तर हरकत नाही. क्लास कसा चालतो हे त्यांना पाहता येईल. चला बाय बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.
Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye 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 Sir. bye. Bye, sir. Bye, bye, sir. Bye, sir. Bye, sir. Bye, sir. End meeting for all. Recording band. Yes. Oh, plugged. For all.